सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यामध्ये शेतकऱ्यांची शेअर्सच्या नावाखाली फसवणूक केल्याचा आरोप वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर करण्यात आला होता। या प्रकरणी ईडीकडून 40 कोटींच्या मनी लॉन्ड्रिंगचा आरोप करत गुन्हा दाखल करण्यात आला होता। तसंच भाजप नेते किरीट सोमय्या यांनी गंभीर आरोपांची मालिका सुरू केली होती। त्यानंतर मुश्रीफ महायुतीत गेले आणि आता याच प्रकरणांमध्ये त्यांना क्लीन चिट मिळाली आहे। पोलिसांकडून मंत्री मुश्रीफ यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये क्लोजर रिपोर्ट दाखल करण्यात आलाय। त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयात मंत्री मुश्रीफ यांच्या विरोधातील याचिका निकाली निघाली आहे। मंत्री मुश्रीफांना क्लीन चिट मिळाल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना आंधळ्याच्या गायी परमेश्वर राखतो या उक्तीचा उल्लेख करत क्लीन चिट मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केलंय। परमेश्वर महान आहे, त्यानंतर गोरगरिबांचा आशीर्वाद, मला वाटते त्याच्यामुळं हे सगळं झालेलं आहे। मी या सर्व परमेश्वराचे आभार मानेन। छत्रपती राजे शाहू महाराजांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला आणि वारी चालू असताना हा दिलासा मला मिळाला। असं म्हणतात की आंधळ्याच्या गायी देव राखतो, तर माझ्या गायीसुद्धा परमेश्वर राखत असावा। संताजी घोरपडे कारखान्यातील कथित 40 कोटी रुपयांच्या आर्थिक अफरातफर प्रकरणात ईडीनं दाखल केलेल्या गुन्ह्यात उच्च न्यायालयानं अंतरिम संरक्षण दिलं होतं। ते आज तागायत कायम होतं। दरम्यान मंत्री मुश्रीफ यांनी हा गुन्हा रद्द करा अशी विनंती करणारी याचिका दाखल केली होती। याची दखल घेत न्यायालयानं नामदार मुश्रीफांना मोठा दिलासा दिलाय।